नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अनुज मराठी। तर आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आहे, कारण आज आपण पुण्यामधील एका वळणे गावाजवळ मोशी डॅम आहे तिथे आलेलो आहोत। तर पहिले तुम्ही व्ह्यू बघा आणि तुम्ही सरप्राईज होऊन जाल की एवढा सुंदर निसर्ग, जणू की स्वर्गात आलेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये भरपूर पर्यटन स्थळ आहेत, त्यातीलच एक आहे मोशी डॅम। इथला नजारा फारच अविस्मरणीय आहे। इथे फार पॉझिटिव्ह वाइब्स येतात। आज योगायोगाने सोमवार सुद्धा आहे, श्रावण महिना सुद्धा सुरू आहे। तर आपल्याला योगायोगाने जागृत देवस्थानांचे दर्शन घडले, तर आपण लवकरात लवकर तिथे जाऊयात आणि तुम्हाला सुद्धा दर्शन घडवतो मी। या मंदिराची अशी आख्यायिका आहे की आपण मनातील जी पण इच्छा इथे देवापुढे मागतो तर ती पूर्ण होते। ज्यांना निसर्गरम्य जागेवर फिरायला आवडतं व फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी सुद्धा खूप आवडते, त्यांच्यासाठी ही जागा फारच उत्तम आहे। मित्रांनो, आता आपण निघालो आहोत परतीच्या प्रवासाला, पौडला, त्यानंतर पुणे म्हणजे आपलं घर। तर जाऊयात आणि तिथली सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो मी। घरी परतत असताना आम्हाला काही भाताची शेती दिसली। सर्वत्र इंद्रायणी तांदळाचा सुगंध दरवळत होता, फारच छान वाटले। पाऊस भरपूर प्रमाणात पडत असल्यामुळे इथे भात हे प्रमुख पीक घेतले जाते। आता खूप जोरात भूक लागलेली आहे, आता कोणत्या तरी हॉटेलवर थांबतो आणि पुढचा अपडेट देतो। जसा की सोमवार आहे तर सर्वांचा उपवास आहे, तर आपण एक हॉटेलमध्ये थांबलेलो आहे फराळ खाण्यासाठी, ज्या हॉटेलचं नाव आहे रिव्हर प्लेस। तर आपण थोडाफार फराळ खाऊ आणि परत आपल्या डेस्टिनेशन वर जाऊ। जाईल, तुला कसं वाटलं खाऊन? परतीच्या प्रवासात आपण अजून एका डेस्टिनेशनला भेट देणार आहोत, ज्याचं नाव आहे हळशी। येथे संत दर्शन म्हणून संतांचे दर्शन घडवणारी जागा आहे, ती तुम्हाला दाखवतो। हा व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी सेकंड पार्ट टाकणार आहे, ज्यात मी संत दर्शनची सर्व दृश्य कव्हर करणार आहे।